गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही एक्झामिनेशन बघा विद्यार्थी मित्रांनो 1 जून 2025 ला होणार आहे. तर या एक्झामिनेशनचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला MPSC च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर तशी वेबसाईट दिसत आहे अशी वेबसाईट ओपन होणार आहे. त्यानंतर बघा येथे टॅब्स दिलेले आहे अबाउट MPSC कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन ऑनलाईन फॅसिलिटी. तर ऑनलाईन फॅसिलिटी क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिलेच बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टीम हा तुम्हाला ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा असे पेज ओपन होणार आहे लॉग इनचे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा होम आणि लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तुमचा जो ईमेल आयडी दिलेला आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे आणि जर तुम्ही पासवर्ड जो आहे तर तो विसरले असाल तर खाली बघा फॉरगेट किंवा रिसेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर क्लिक करून फॉरगेट किंवा रिसेट पासवर्ड करून घ्या. त्यानंतर परत तुम्हाला ह्या लॉग इनच्या पेजवर यायचं आहे. आयडी पासवर्ड टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर बघा असं तुम्हाला एक टेक्स्ट शो होणार आहे तो खाली इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर बघा असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा वरती होम प्रोफाईल क्रिएशन ऑनलाईन ऍप्लिकेशन माय अकाउंट आणि करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट असे ऑप्शन दिसत आहे. तर यामध्ये तुम्हाला बघा माय अकाउंट या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशी विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये तुम्ही जे काही ऍप्लिकेशन केलेले आहे तुम्हाला खाली तुम्हाला शो होणार आहे. यामध्ये बघा महाराष्ट्र लास्टला बघा महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 यापुढे बघा व्ह्यू जे बटन आहे तर या व्ह्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विंडोच्या राईट साईडला बघा या ठिकाणी रिसेंट नोटिफिकेशन यामध्ये फी रिसिप्ट आणि ऍडमिट कार्ड असे 2 ऑप्शन दिसणार आहे. तर या ठिकाणी ऍडमिट कार्डच्या पुढे व्ह्यू जो ऑप्शन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर बघा ऍडमिट कार्डचे पेज ओपन झालेले दिसेल. त्यामध्ये बघा ऍडमिट कार्ड फर्स्ट या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन आहे. डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे संपूर्ण अशी प्रोसेस आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून हॉल तिकीट डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.